लक्ष्मीकांत देशमुख यांच्या अग्निपथ या कथासंग्रहातून सारांश नावाची कथा. मदर, मी तुला दिलेलं वचन पाळलंय. त्या दिवसानंतर कधीही मी तुला माझं काळं तोंड दाखवलं नाहीये. मी प्रार्थनेच्या वेळी मनोमन म्हणालो, आमच्या हार्डी घराण्याच्या अनेक पिढ्या ज्या 24 डिस्ट्रिक्ट परगण्यात गुजरल्या त्या प्रांतातल्या प्रसिद्ध सेंट थॉमस चर्चमध्ये मी आज कितीतरी वर्षांनी संडे प्रेयरच्या निमित्तानं आलो होतो. गेल्या आठवड्यात माझी आई मेरी मदर अल्पशा आजारानं निवर्तली होती. तिच्या आत्म्याला शांती लाभावी म्हणून मी आज चर्चमध्ये आलो होतो. पूर्णतः नास्तिक असलो तरी मन हळूवार व भावव्याकुळ झालं असल्यामुळे माझ्या मनानं हा निर्णय घेतला होता. त्याचीही उद्याच्या पेपरसाठी हेडलाईन होणार होती व आजच्या संध्याकाळच्या लोकल TV चॅनलसाठी ब्रेकिंग न्यूज ठरणार होती. कारण या वर्षाच्या बुकर प्राईजचा मी विजेता लेखक होतो ना. पुन्हा माझी धर्म या संस्थेबाबतची परखड मतं जगजाहीर होती. मदर, तुझ्या आत्म्याला कदाचित नवल वाटत असेल. सैतानानं ताबा घेतलेल्या तुझ्या या पापी लेकराला अवचित कशी उपरती झाली असंही तुला वाटलं असेल. त्या भव्य चर्चमधील मदर मेरीच्या व क्रूस वाहणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या तसबिरी पाहत होतो. पण मनमानसात माझी आई आठवत होती. माझ्या सावत्र भावाच्या जवळ असलेल्या अल्बममध्ये अलीकडेच मदरचे बरेच फोटो होते, पण त्या मदरला मी ओळखत नव्हतो. सुमारे 40 वर्षापूर्वी घर सोडताना 35शीतली माझी तरुण आई माझ्या मनात होती. त्यानंतरच्या 4 दशकात मी तिला कधी भेटलो नव्हतो की तिनंही कधी माझ्याशी संपर्क साधला नव्हता. तिचं धर्मनिष्ठ ख्रिस्ती मन तिच्या मातृत्व भावनेवर हावी झालं होतं. त्यानं मला तिच्या पवित्र धार्मिक जीवनातून कायमचं हद्दपार केलं होतं. ठीक आहे मदर, तुझी हीच आज्ञा असेल तर तुझा पुत्र म्हणून मला तीही मान्य आहे. माझ्यासाठी ती फार कठोर सजा आहे, पण जसं तुझ्यासाठी धर्मजीवन महत्त्वाचं आहे तसंच माझ्यासाठी माझं लेखन. मी आजच हे घर व हे गाव सोडेन. तुला पुन्हा कधीही भेटणार नाही. नो मदर, नो. मला माझ्या लेखनाबद्दल उपरती होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळं वाट चुकलेलं लेकरू तुझ्याकडे परत येण्याचा संभव नाही. मी घर सोडताना बोललेलं सारं काही मला आताही आठवत होतं. आता ती या जगात नाही आणि आपण आता खरंच या अफाट दुनियेत एकाकी अनाथ झालोत ही जाणीव मन व्याकुळ करीत होती. त्यावेळचा मदरचा उदास पुत्रवियोगाच्या जाणीवेनं खचलेला चेहरा मला आजही स्मरणात आहे. पण त्याचवेळी त्या चेहऱ्यावर धर्मनिष्ठतेची अविचल मुद्राही कोरलेली होती. सैतानानं आपल्या मुलाच्या मनाचा ताबा घेतला आहे व त्या असुरी प्रभावाखाली तो अनैतिक स्वरूपाच्या हिंस्त्र उघड्या वागड्या जीवनाच्या अश्लील कथा लिहित आहे. त्याच्या वियोगाच्या जाणीवेनं तिचं मातृत्व तीळ तुटत असणार, पण तिचा जन्म हा तिच्या मते येशू ख्रिस्तासाठी आहे आणि त्या पवित्र जीवनाशी माझं वागणं, माझं लिहिणं सुसंगत नाही. मुख्य म्हणजे त्याबाबत मला जराही पश्चाताप होत नाही. धर्मभ्रष्ट झालेला मुलगा की पवित्र धर्म, यामध्ये तिनं धर्माची निवड केली होती म्हणून मला घर सोडणं भाग होतं.
या घटनेलाही आता 4 दशकं झाली होती. मीही आता वृद्धत्वाच्या दिशेनं वाटचाल करीत होतो. स्वैर बेबंद जीवनाचा परिणाम निसर्गानं दाखवायला केव्हाच प्रारंभ केला होता. अनेक व्याधींनी शरीर पोखरलं होतं. जीवन उपभोगण्याची आणि लेखनाची धुंदी बऱ्याच प्रमाणात ओसरली होती. पप्पांच्या जीवनाला केंद्रस्थानी ठेवून लिहिलेल्या बुकर विजेता दी सॅटॅनिक हिरो या कादंबरीनंतर गेल्या 1.5 वर्षात फारसं मनासारखं लिहून होत नव्हतं. जणू मी आजवर जे जीवन तत्वज्ञान मनी बाळगून व त्यावर निष्ठा ठेवून जगलो ते मला मनोमन कुठंतरी अपुरं व पोकळ वाटू लागलं होतं. ही जाणीव तशी अस्पष्टच होती. आज ती काहीशी तीव्र व नेमकी जाणवत होती एवढंच. याचा कुठंतरी मदरच्या निधनाशी व माझ्या व्याधीनं घेतलेल्या शरीराशी संबंध आहे काय? मी कुठेतरी माझं जीवन तत्वज्ञान नाकारत तर नाही ना? छट, मनात उठलेला हा तीव्र इन्कार मला रात्रभर उभारी देऊन गेला. मदर, जसं ख्रिस्तमय धार्मिक व पवित्र जीवन ही तुझी नीती होती, तसंच हिंसा, सेक्स आणि क्रौर्य या आदिम मानवी वृत्तींचा वेध घेणारं लेखकीय जीवन ही माझी नीती होती. हे जग, ही उघडी वागडी दुनियाही तेवढीच खरी होती आणि साहित्य हा जीवनाचा आरसा आहे असं मानणारा मी त्याचा माझ्या लेखनातून वेध घेत होतो. धीटपणे अन पूर्ण ताकदीनं ते लेखन इंग्रजी साहित्यात वादळ उठवून गेलं. माझ्या अनेक पुस्तकांवर अश्लीलतेचे खटले भरले गेले. चर्चनं त्या सैतानी कलाकृती म्हणून वाळीत टाकल्या. पण मी ग्रेट ब्रिटनचा नागरिक होतो. ईश्वराचा दूत मोहम्मद पैगंबरांची नालस्ती केली म्हणून धर्मनिष्ठ इस्लामींनी ठार मारावं असा ज्याच्या विरुद्ध हुकुमनामा काढला होता त्या सलमान रश्दीलाही इंग्लंडनेच आसरा दिला होता. लेखन व विचार स्वातंत्र्य या लोकशाही मूल्यांच्या आधारे असा आसरा मिळाला होता. त्या देशात माझ्यावर तसा बाका प्रसंग येणं शक्य नव्हतं. पण ख्रिश्चनामधला एक फार मोठा धर्मनिष्ठ वर्ग मला सलमान रश्दीप्रमाणे धर्मद्रोही मानत होता हे मात्र खरं. त्याच पंथाच्या माझ्या आईनं 4 दशकांपूर्वीच सैतानानं माझ्या अंतरात्म्याचा ताबा घेतल्याचं मानून मला घरातून बाहेर काढलं होतं. खरं तर मी तिच्यासाठी कोणतेही धार्मिक विधी करू नयेत असं मदर मेरीनं तिच्या मृत्यूपत्रात स्पष्टपणे नमूद करून पुत्राचा अंतिम अधिकारही नाकारला होता. तो तिनं दिला होता माझ्या सावत्र भावाला. खरं तर माझ्या वडिलांनी त्याच्या आईशी विधिवत विवाहही केला होता. तसंच त्यांनी मदरला कधी घटस्फोट दिला नव्हता. खरं तर 2 ध्रुवांवर जगणारे ते 2 जीव तरुण वयात प्रेमात पडून एक झाले, पण त्यांच्यात बांधून ठेवणारा सहजीवनाचा एकही धागा नव्हता. तरीही पप्पांचं मदरवरील प्रेम अजब अतार्किक होतं. मदरचं त्याबाबतचं स्पष्टीकरण तिच्या धर्मनिष्ठ विचारांचं द्योतक होतं. अजूनही त्यांच्या मनात ख्रिस्त धर्माचा एक कोपरा शिल्लक आहे. त्या पप्पांच्या विवाहबाह्य संबंधाचा मदरनं सदैव तिटकाराच केला होता. त्यासाठी त्यांना ती नेहमी शिव्याशाप देत आली होती. तरीही माझा पुत्र म्हणून अंत्यविधीचा अधिकार नाकारून विवाहबाह्य संबंधातून बापानं या दुनियेत आणलेल्या माझ्या सावत्र भावाला तो अधिकार मृत्यूपत्रान्वये मदरनं देऊ केला होता. कारण तिची सवतही चर्चला नियमित जायची. मदरनं
माझा आयुष्यभर दुस्वास केला. त्याची ही परिसीमा होती. तरीही तिच्या निधनाचं वृत्त कळताच मी माझी सारी कामं बाजूला सारून इथं आलो होतो. माझ्या त्या सावत्र भावाचे बेसुमार मद्यपानामुळे लिव्हर बिघडले होते. मरणासन्न अवस्थेत उपचार घेत असलेल्या धर्मादाय हॉस्पिटलमधून शोधून त्याला आणण्यात आलं. त्याच्या हस्ते मदरचे अंत्यविधी ख्रिस्ती धर्माप्रमाणे करून परत त्याला दवाखान्यात पाठवलं होतं. मदरच्या दफनविधीनंतरचा आजचा रविवार होता. तिला संडे प्रेयर फार प्रिय होती. इथं आल्यापासून मागील 3 दिवसात माझं मन हळुवार झालं होतं. मलाच त्याचं नवल वाटत होतं. त्या भावविभोर अस्वस्थतेनं मला आज थॉमस चर्चमध्ये संडे प्रेयरला येण्यासाठी मजबूर केलं होतं. त्या मदरसाठी माझी आजची संडे प्रेयर होती, जिचं मुख मी 16व्या वर्षी घर सोडल्यानंतर तिच्या कठोर आज्ञेमुळे जिवंतपणे पुन्हा कधीही पाहिलं नव्हतं. तिच्यासाठी आज मी मनापासून प्रार्थना करीत होतो. आजवर माझ्या आयुष्याला ज्याची कधीच जाणीव झाली नव्हती अशी एक पवित्र उदात्त भावना मला स्पर्शून जात होती. मदर आज जिवंत असती आणि मला मनापासून प्रेयर करताना तिनं पाहिलं असतं तर तिला किती बरं वाटलं असतं. मदर, तू मला जन्म दिलास व 9 महिने उदरात आणि नंतर 16 वर्षे वाढवलंस. त्या तुझ्या ऋणातून मी आज मुक्त होत आहे. पुन्हा कदाचित कधीच मी चर्चमध्ये जाणार नाही. मी हॉटेलच्या वातानुकूलित सूटमध्ये विषण्णपणे पहुडलो होतो. सायंकाळी लंडनची फ्लाईट होती. आता मला अक्षरशः काहीच काम नव्हतं. खरं तर लोकल TV चॅनल, रेडिओ व वृत्तपत्रांना माझ्या मुलाखती हव्या होत्या, पण मी त्या साऱ्यांना नकार दिला होता. आज मला कुणाशीही संवाद साधायचा नव्हता, कारण मी अस्वस्थ होतो आणि माझ्या बेचैनीचा, अस्वस्थतेचा केंद्रबिंदू होता मदर. मला राहून राहून तो प्रसंग आठवत होता. ज्या दिवशी मी घर सोडलं होतं त्याच दिवशी मी रोमहून पळून आलो होतो. मदर, फॉरगिव्ह मी, पण मला तिथं राहणं खरंच शक्य नव्हतं. त्या धार्मिक जीवनासाठी माझा जन्म नाहीये. माझ्या या स्पष्टोक्तीनं मदरवर जणू मर्मातक प्रहार केला होता. ती तळमळून म्हणाली, बेटा, नक्कीच फादर म्हणतात तसा तुझ्या मनाचा त्या पापी सैतानानं ताबा घेतलाय. नाहीतर माझा मुलगा असा व्हॅटिकन सिटीमधून फादरला न सांगता सवरता पळून आला नसता. का असा तू पळून आलास? मदर, कसं सांगू तुला? ते तुला कधीच पटणार नाही. मी म्हणालो, अगं मला मनमुराद जीवन जगायचं आहे. हे विशाल जग जवळून पाहायचं आहे. तुझ्या पप्पांसारखं अनिर्बंध स्वैर. खरं सांगायचं झालं तर येस मॉम, उजेड आणि अंधार, सुष्ट आणि दुष्ट, हिंसा, क्रौर्य, साहस, साऱ्या आदिम भावना व निसर्ग प्रेरणा जाणून घ्यायच्या आहेत. त्या साहित्यात साकार करायच्या आहेत. अधिक स्पष्ट सांगायचं तर लेखक ही माझी ओळख आहे व लेखन हीच माझी नियती. व्हॅटिकन सिटीच्या त्या पवित्र पण मला न पटणाऱ्या व म्हणूनच खोट्या वाटणाऱ्या उदास कळकट नियमांनी करकचून बांधलेल्या व जीवन हे पापाचं मूळ आहे असं समजून कठोर देहदंडयुक्त जीवन जगणाऱ्या वातावरणात मला राहणं एका महिन्यातच असह्य झालं होतं. तिथून मी चक्क पळून घरी आलो होतो.
रानावनात आणि माणसांपेक्षा वन्य पशूत आणि सागराच्या सानिध्यात रमणाऱ्या बलदंड व रसरस्त जीवन जगणाऱ्या माझ्या पप्पांनी दोन्ही बाहू फैलावून माझं स्वागत केलं. मला मिठीत घेत म्हटलं, ये बेटा, तुझं स्वागत असो. अगदी वेळेवर परत आलास. गेली 2 वर्षे आपण सागर सफरीचं जे स्वप्न पाहिलं होतं ते यंदा पूर्ण होणार. मी नुकताच सौदा केला आहे. 1 महिन्यात एक सागरी बोट दुरुस्त करून एका नव्या रूपात आपल्याला मिळणार आहे. चांगलं महिनाभर प्रशांत सागरात सफर करू. वादळ वारे झेलीत, समुद्र धून ऐकत नवी अनोखी दुनिया पाहू. कदाचित त्यातून तुला लेखनाला नवे विषय मिळतील. पप्पांचे खारावलेले निळे डोळे नव्या अदम्य साहसाच्या कल्पनेनं चमकत होते. बेटा, जग किती अनोखं, सुंदर व समृद्ध आहे ते सर्वांगानं अनुभवणं हीच खरी जिंदगी आहे. पप्पांचा हा वादळी वारसा माझ्या नसानसात भिनला होता. म्हणूनच मदरच्या पवित्र पण कंटाळवाण्या धार्मिक दुनियेत मी अस्वस्थ होतो. माझी घुसमट तिला समजत नव्हती. तिच्यासाठी चर्चच्या माध्यमातून मानवतेची व त्याद्वारे येशू ख्रिस्ताची सेवा हे जीवनाचं अंतिम ध्येय होतं. तिला स्वतःला तरुणपणी नन व्हायचं होतं. त्या माध्यमातून धार्मिक जीवन जगायचं होतं. पण तारुण्याच्या वादळी रक्त ओढीनं ती पप्पांच्या प्रेमात पडली. जेव्हा ती त्यातून भानावर आली तेव्हा ती संसारी स्त्री झाली होती. तिच्याकडून मला जन्म दिला गेला होता. पप्पांच्या जंगली साहसाच्या दर्यावर्दी जीवनामध्ये आणि विशेषत्वानं त्यांच्या शिकारी जीवनामध्ये ती स्वतःला मिसफिट समजत होती. दोघांचा संवाद तुटत गेला. ती चर्चकडं अधिकाधिक झुकत गेली. त्यातूनच मला धार्मिक शिक्षण देऊन चर्चच्या सेवेसाठी फादर बनवायचं असं तिच्या मनात न घेतलं. त्यासाठी मला विचारावंसं तिला वाटलं नाही. मला तिनं गृहीत धरलं होतं. मुलाला त्यात काय विचारायचं अशी तिची भूमिका होती. पप्पांनी तिला विचारलं तेव्हा ती म्हणाली होती, पवित्र कामासाठी का परवानगी घ्यावी लागते? तिच्या दृष्टीनं हे योग्यच होतं. कारण चर्च व चर्च प्रणित सेवा जीवन यापेक्षा जगण्यात अधिक काय असतं हेच तिला मुळी मान्य नव्हतं. कारण चर्च व चर्च प्रणित सेवा जीवन यापेक्षा जगण्यात अधिक काय असतं हेच तिला मुळी मान्य नव्हतं. पप्पांवर नव्हाळीच्या वयात केलेलं वादळी बेबंद प्रेम व विवाह हा तिच्यासाठी एक अपघात होता. त्यामुळे उर्वरित आयुष्य त्या पापाचं परिमार्जन करीत घालवायची तिची मनीषा होती. मला फादर बनवण्यासाठी व्हॅटिकन सिटीला पाठवणं ही त्याचीच तर्कशुद्ध परिणती होती. झापडबंद धार्मिक जीवन जगणारी मदर मला ओळखू शकत नव्हती. झापडबंद धार्मिक जीवन जगणारी मदर मला ओळखू शकत नव्हती. पण पप्पा खरंच ग्रेट होते. त्यांची जीवन प्रेरणा हाच जीवनाबाबतचा माझा दृष्टिकोन होता. म्हणून मदरचा हा निर्णय त्यांना मान्य नव्हता. त्यांनी कडाडून विरोध केला, पण ती ठाम होती. मला त्या कोवळ्या वयात काही आवाज नव्हता. व्हॅटिकन सिटीच्या चर्चमधील कठोर बंदिस्त व यमनियमांच्या दोरखंडानं करकचून बांधलेलं जीवन पप्पांच्या तालमीत तयार झालो
असल्यामुळे माझ्या पचनी पडणं शक्यच नव्हतं. अवघ्या 1 महिन्यातच मी त्या जीवनाला कंटाळलो. त्या एका प्रसंगानं मला तिथून पळ काढण्याचा निर्णय घेणं भाग पडलं. व्हॅटिकन सिटीला जाण्यापूर्वी पप्पांसमवेत मी जंगलात शिकारीला गेलो होतो. माझ्या हातानं गोळी झाडून एका मस्तवाल रानडुकराची शिकार केली होती. त्यावेळी मी प्रथमच मृत्यूला सामोरं गेलो होतो. माझं वय अवघं 16 वर्षाचं होतं. त्या कोवळ्या वयात जीवन मरणाच्या त्या रौद्र दर्शनानं मी थरथरून गेलो होतो. कितीतरी दिवस तो अनुभव मला अस्वस्थ करीत होता. त्याला एके दुपारी अवचित वाट मिळाली. ती लिखाणातून कोणती अज्ञात नीती माझं बोट पकडून माझ्याकडून एका अनाम प्रेरणेनं व प्रबळ ओढीनं लिहून घेत होती ते मला कळत नव्हतं. आजही एवढंच लक्षात आहे की मी एका झपाटलेल्या अवस्थेत 2.5-3 तास पांढऱ्यावर काळं करीत होतो. त्या भावविभोर अवस्थेतून बाहेर आल्यावर लिहिलेलं वाचून पाहिलं. माझा मीच स्तिमित होऊन गेलो होतो. माझ्या त्या कथेनं मीच झपाटून गेलो. एका अनोख्या निर्मितीच्या आनंदानं थरारून गेलो होतो. ती कथा पप्पांनी एका एजंटामार्फत लंडनच्या एका प्रसिद्ध साहित्यिक मासिकाला पाठवली. मी नंतर ते विसरूनही गेलो. पण व्हॅटिकन सिटीमध्ये धार्मिक शिक्षण घेत असताना ती कथा छापलेला त्या मासिकाचा अंक रिडायरेक्ट होऊन हाती आला. माझी प्रसिद्ध झालेली पहिली कथा पुन्हा एक वार वाचताना मी हरकून गेलो. पुन्हा प्रकर्षानं जाणीव झाली की मदरच्या आग्रहास्तव इथे आलो खरा, पण या जीवनाशी आपण समरस होऊ शकत नाही. कारण त्यासाठी लागणाऱ्या सश्रद्ध धार्मिक भावना आपल्यात नाहीत. आपल्या रक्ताला ओढ आहे ती जंगल, सागर, जीवनाची आणि हिंसा, क्रौर्य, साहस आणि शिकारी वृत्तीच्या आदिम प्रेरणांनी जगणाऱ्या माणसांच्या दुनियेची. मी इथं मिसफिट आहे. मला धर्मशिक्षण देणाऱ्या व्हॅटिकन सिटीच्या फादरनी ती कथा वाचली आणि सर्वांसमक्ष माझी कानोगाडणी केली. माय सन, हे लिहिताना नक्कीच सैतानानं तुझ्या अंतरात्म्याचा ताबा घेतला असणार. या कथेत हिंसा आणि मरण मारण्याचा तू धक्कादायक पुरस्कार केला आहेस. हे येशूच्या प्रेमाच्या तत्वज्ञानात बसत नाही. म्हणून माझा निर्णय ऐक. तू सर्वांसमक्ष आकाशातल्या त्या बापाची जाहीर माफी मागावीस. पुन्हा असं घाणेरडं लिहिणार नाहीस अशी शपथ घे. बेटा, यापुढे जर तुला लिखाण करायचंच असेल तर ते ख्रिस्ती धर्माचं तत्वज्ञान, येशूच्या प्रेमाचा, विश्वबंधुत्वाचा संदेश अशा चांगल्या समाजोपयोगी विषयांवर कर. मला माझ्या लेखणीचा व निर्मितीचा तो अवमान सहन झाला नाही. मी सारस धैर्य गोळा करीत ठामपणे उत्तर दिलं, फादर, ही माझी प्रतिभा शक्ती आहे. तुमच्या भाषेत बोलायचं झालं तर ती त्या आकाशातल्या बापाचीच देणगी आहे. लेखक हाही ईश्वराप्रमाणेच निर्माता असतो. मी जे निर्माण केलं आहे ते अस्सल आहे, वास्तव आहे. कृपया त्याचा तुम्ही अवमान करू नका. त्यानंतर जवळपास मी 3 आठवडे चर्चमध्ये होतो. पण फादरनी शिक्षा म्हणून व पापाचं परिमार्जन व्हावं म्हणून मला सर्वांपासून अलग एका खोलीत जवळपास बंदिवान करीत एकांतवासात ठेवलं होतं. मी आत्मपरीक्षण करावं व येशूला शरण जावं म्हणून.
मी त्या सक्तीच्या एकांतवासात आत्मपरीक्षणच करीत होतो. स्वतःच्या विचारांना तपासून पाहत होतो. तिथं मला साक्षात्कार झाला की लेखन ही माझी अटळ अशी नियती आहे. लेखक म्हणून आपण न नैतिक आहोत. जीवनातही सुष्टता, दुष्टता, तसंच धैर्य, क्रौर्य, हिंसा अन करुणा या साऱ्या आदिम मानवी प्रेरणांची जगणारी होणारी गुंतागुंत व व्यामिश्रता मला जाणून घ्यायची आहे. या जगातले जंगल, सागर, पशु, पक्षी आणि मानवी जीवनातली पांढरी करडी व काळी छटा, पवित्र व उदात्तता, मानवातलं दानवत्व आणि सैतानी मनातली उदारता लेखनातून अधिकृत करायची आहे. तीच माझी नीती आहे. माझ्या या निर्मितीक्षम जीवनात चर्च, त्याचं बंदिस्त व कर्मठ जीवन आणि मुख्य म्हणजे माणूस हेच पापाचं मूळ असून त्याचं परिमार्जन करीत जगणं बसत नव्हतं. ते जीवन माझ्यासाठी अनैसर्गिक म्हणूनच लादलं गेलं होतं. त्यात आपल्याला गुदमरण्यासारखं होतंय. त्यातून मुक्त व्हायचं आहे. नव्हे झालंच पाहिजे असं मला वाटत होतं. मी आज चर्चमधून पळून घरी आलो होतो. मदरला कसं तोंड द्यायचं हा प्रश्न होता, पण पप्पा मला सांभाळून व समजून घेतील हा विश्वास होता. माझे पप्पा जातिवंत शिकारी व दर्यावर्दी होते. निसर्ग नामक पुस्तक सहजतेनं समजून वाचणारे ते जीवनवाचक होते. त्यांच्या हातात एकतर बंदूक असायची वा घोड्याचा लगाम. 2 सफरींमध्ये काही काळ ते घरी असायचे मदरसोबत. बस त्यांना चेकबुकवर सही करण्यासाठी सुद्धा हातात क्षणभर पेन धरणं फारसं आवडत नसे. त्यामुळे ते फारसं वाचत नसत. पण माझी पहिली कथा त्यांनी माझ्याकडून आवर्जून वाचून घेतली होती. ते थरारून जात मला घट्ट मिठी मारून म्हणाले, माय सन, यू आर ग्रेट. आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. हे फारच अनोखं व जिवंत वाटतंय. मला ते माझं जीवन, माझं जगणं वाटतंय. हे जर साहित्य असेल तर बेटा, खरंच तू एक दिवस नक्कीच मोठा लेखक होशील. गॉड ब्लेस यू. माझ्या अपेक्षेप्रमाणे पप्पांनी चर्चमधून पळून आलो तरी माझं स्वागतच केलं होतं. कदाचित त्यांना ते अपेक्षित असावं. त्यांना मदर मेरीचा मला फादर बनवण्यासाठी व्हॅटिकन सिटीला पाठवण्याचा निर्णय साफ नापसंत होता. पण मदरनं जे आकांडतांडव केलं, अक्षरशः थैथयाट करीत मला जे शिव्याशाप दिले त्यानं मी केवळ अवाकच नाही तर हादरूनही गेलो होतो. माझ्या मनात तिच्याबद्दल मातृत्वाची जी कोमल व मंगल भावना काही प्रमाणात का होईना शिल्लक होती, ती त्या क्षणी संपून गेली. मुख्य म्हणजे तो माझ्या नास्तिक जीवनाच्या जन्माचा क्षण होता. त्या धर्मापायी मदर आपल्या पोटच्या गोळ्याची भावना समजू शकली नाही. त्या धर्माचीच मला मनस्वी चीड आली. त्यानंतर मी कधीही धर्म वा ईश्वराला मानलं नाही.
ख्रिस्ती म्हणून कोणतेच धर्माविषयी अगदी संडे प्रेयरही केली नाही. एक वेगळंच बेहोश वादळी व निर्मितीक्षम लेखकीय जीवन जगलो. त्या जीवनात कधीही मला धर्म वा देवाची क्षणभरही आठवण झाली नव्हती. त्याची गरज भासली नव्हती. त्यानंतर आजच मी चर्चमध्ये मन हळुवार झाल्यामुळे आलो होतो. मदरच्या ऋणातून मुक्त होण्याचा हाच एक मार्ग होता. या जाणीवेनं असेल कदाचित चर्चमधून पळून घरी आलो तेव्हा माझी दुसरी कथा प्रसिद्ध झाली होती. पोस्टानं आलेला मासिकाचा अंक मदरच्या हातात पडला होता. ती कथा वाचून मदर संतापानं थरकापली होती. त्यामुळंच तिच्या थैथयाट व शिव्या शाप एवढे प्रखर व आक्रस्ताळे झाले होते. माझी ही दुसरी कथा स्पेनमधील प्रसिद्ध अशा बुल फाईट या जीवघेण्या साहसी व रौद्र जीवनावर आधारित होती. मी त्यात क्रौर्य व शौर्याच्या त्या खेळाच्या बलदंडतेचं अमानुष तत्वज्ञान मांडलं होतं, नव्हे पुरस्कारलेलं होतं. मदरची आता खात्री झाली होती की माझ्या अंतरात्म्याचा सैतानानं पुरता ताबा घेतला आहे. त्याची परिणिती तिच्या आक्रस्ताळी प्रतिक्रियेत झाली होती. त्यावर काय प्रतिक्रिया द्यावी हे मला त्या क्षणी उमगत नव्हतं. माझ्या पहिल्या 2 कथांतली पात्र व घटनाप्रसंग मी पप्पांच्या जीवनातून व त्यांच्या जगण्याच्या तत्वज्ञानातून कच्चा माल म्हणून उचलले होते. माझ्या प्रतिभेतून त्याला कथारूप दिलं होतं. पप्पांचं साहस, शौर्य, निरोगी हिंसा आणि मर्दानगीचं ही मॅनचं जगणं मला आपलं वाटायचं, कारण मी त्या दुनियेतला तगडा नौजवान मर्द होण्याच्या मार्गावर होतो. मदर मात्र चर्चच्या प्रभावानं व आध्यात्मिक प्रेरणेनं जगाचं शांतिमय व मंगल करुणामय रूप पाहत होती. मदर मात्र चर्चच्या प्रभावानं व आध्यात्मिक प्रेरणेनं जगाचं शांतिमय व मंगल करुणामय रूप पाहत होती. माय सन, कसलं अघोरी पापमय हिंस्त्र जीवन कथेतून रेखाटतो आहेस, ती मला तळमळून म्हणाली होती. अरे बेटा, तो तूच आहेस का, माझा लिटिल स्वीट चाइल्ड, जो मी येशूचा हुंकार मानित होते, मदर मेरीचा आशीर्वाद समजत होते. तुझ्यात मला एक संत पदाला पोचणारा फादर पाहायचा होता. माझ्या माहेरच्या घराण्यातले एक थोर पुरुष 18व्या शतकात संत पदाला पोचले होते. पवित्र रोम शहरात त्यांच्या नावानं कॅथेड्रल बांधण्यात आलं आहे. तो आपला अभिमान बाळगावा असा वारसा आहे. आणि हे तू काय असं विपरीत करीत आहेस? असं घाणेरडं लिखाण करण्यासाठी चर्चमधून पळून आलास? आय एम अशेम्ड ऑफ यू माय सन. पण पप्पांमुळे माझ्या पुढं एक वेगळीच मर्दानगीची साहसी दुनिया साकारलेली होती. तसंच माझ्या अखंड जिज्ञासू कुतूहलामुळे, चौकस बुद्धीमुळं माझ्या नजरेसमोर एक वेगळंच विश्व उलगडत होतं. त्या दुनियेत उघडं नागडं उग्र जगणं होतं. चोरीमारी होती. टीजभर पोटाची खळगी भरण्यासाठी देहविक्रय होता.
स्त्रियांच्या देहाचा पण पप्पांमुळे माझ्यापुढे एक वेगळीच मर्दानगीची साहसी दुनिया साकारलेली होती. तसंच माझ्या अखंड जिज्ञासू कुतूहलामुळे, चौकस बुद्धीमुळे माझ्या नजरेसमोर एक वेगळंच विश्व उलगडत होतं. त्या दुनियेत उघडं नागडं उग्र जगणं होतं. चोरीमारी होती. टीजवर पोटाची खळगी भरण्यासाठी देह विक्रय होता. स्त्रियांच्या देहाचा बाजार मांडून जगणारे दलाल बडवे होते. गुन्हेगारी जीवन होतं व त्याचंही आकर्षक असं एक तत्वज्ञान होतं. अमानुष निर्गुण मानवी जीवन पदार्थ मानणारं क्रौर्य व हिंसेचं ते जग होतं. त्यात मरणं मारणं, स्वार्थ, निर्गुणता आणि उघडाबागडा व्यापार होता. हेही जीवनाचं वास्तव रूप होतं. ते करडं व काळं होतं. हे सारं मला एक लेखक म्हणून एक्सायटिंग वाटत होतं, खुणावत होतं. तसंच याच्या जोडीला नागर जीवनापलीकडची नदी, सागर, अफाट जंगलं, पशुपक्षी आणि आजही आदिम जीवन जगणाऱ्या आदिवासी माणसांची दुनिया होती. त्यांचंही मला आकर्षण होतं. ही दोन विश्व मला लेखक म्हणून आव्हान देत होती. ते शब्दबद्ध करायला प्रतिभा अक्षरशः मनात उसळी मारित होती. एक अनोखं वादळी जीवन जगायचं आणि तेवढंच वेगळं अस्सल न नैतिक असं लिखाण करायचं, हे माझं जीवन ध्येय मला खुणावत होतं. मदर मला आई म्हणून कितीही आवडत असली तरी तिच्या कल्पनेप्रमाणे यापुढे मला जगणं केवळ अशक्य होतं. ते मी तिला धीटपणे स्पष्ट सांगून टाकलं. तेव्हा मदर हादरून गेली. त्याचं रूपांतर तीव्र संताप आणि त्याहीपेक्षा अधिक तीव्रतम स्फोटात झालं. तिने मला चक्क शाप दिला. तुला आयुष्यात कधीही समाधान लाभणार नाही. एका पापभिरू मातेचं हृदय तू तोडलं आहेस. यापुढं माझं आजन्म तोंड पाहू नकोस. आजपासून तू माझ्या लेखी अस्तित्वास नाहीस. जा, या घरात तुला स्थान नाही. त्या क्षणी मी घर, माझं गाव व परगणा सोडला. त्यानंतर आज 40 वर्षांनी परतलो होतो. मदरचा शाप खरा ठरला होता. आजवरच्या आयुष्यात मी सदैव अस्वस्थ, असमाधानी व बेचैनच होतो. माणूस म्हणून फार काही सोसावं करावं लागलं होतं. पण एक लेखक म्हणून माझं हे असमाधान व ही अखंड बेचैनी माझ्यासाठी वरदान रूप सिद्ध झाली होती. त्यातूनच माझं विश्वविख्यात साहित्य साकारलं होतं. लेखनाचं पुलित्झर व बुकर प्राइज मी पटकावलं होतं. नोबेल पारितोषिक खुणावत होतं. माझ्या बेचैन व अस्वस्थ जीवनाची सामग्री वापरून मी जे वेगळं लेखन केलं होतं, जे जीवाचं मोल देऊन, सर्वस्वपणाला लावून जितक्या उत्कटतेनं 3 दशकं माझं लेखन बहरत होतं, तेवढ्याच तीव्रतेनं माझं जगणं जखमी व रक्तबंबाळ होत होतं. मनाच्या एका कोपऱ्यात मदरची शापवाणी सदैव वेदना देत होती. त्यामुळे माझं माणूसपण असमाधानी होतं. पण लेखकीय जीवन लख्ख उजळून निघालं होतं. आज सकाळच्या संडे प्रेयरनं मन थोडंसं शांत व समाधानी झालं होतं. दारुण अपेक्षा भंगामुळे त्यावेळी क्रुद्ध होत मला दिलेला शाप सोडला तर मदर ही जीवनभर प्रेममय कारुण्यमूर्ती बनूनच राहिली. तिनं नर्सिंग व संगीतामध्ये प्रावीण्य संपादून
या परगण्यातील लोकांची ख्रिस्ती धर्माच्या आज्ञेप्रमाणे मनोभावे सेवा केली होती. तिची वृत्तपत्रांत प्रसिद्ध होणारी बातमी व छायाचित्र मला तिच्या उदात्ततेची जाणीव करून द्यायची. त्यामुळं माझं असमाधान अधिकच तीव्र व्हायचं. हा अस्वस्थ आणि असमाधानी जीवनाचा भणंग मार्ग मी स्वतःहून स्वीकारला होता. तो एका अव्यवहारी निष्ठेनं की जगणं आणि लिहिणं अलग नसतं. माझे पप्पा असंच अस्वस्थ पण वादळी जीवन जगले. एका जोगिणीसारखं व्रतस्थ दैनंदिन धार्मिक जीवन जगणाऱ्या स्त्रीबरोबर त्यांनी आयुष्यभर संसार केला. त्यांना जीवनातली कोणतीही बाब त्याज्य नव्हती. अगदी नव्या नव्या नशांचाही ते शोध घ्यायचे. जगण्यातला कोणताही भलाबुरा अनुभव त्यांना वर्ज्य नव्हता. पप्पांनी मदरला संसारात कसं निभावून नेलं असेल? तो काय संसार होता? दोन विरुद्ध जीवनधर्म मानणाऱ्या व त्याप्रमाणे प्रामाणिकपणे जगणाऱ्या त्या जीवांना एकत्र बांधून ठेवणारं एकही सूत्र मला शोधूनही आजवर सापडलं नव्हतं. तरीही पप्पांनी तिला कधी दूर लोटलं नव्हतं. ते तिच्या प्रच्छन्न उपहास ते तिचा प्रच्छन्न उपहास करीत, तिच्या धर्मनिष्ठ जीवनाची यथेच्छ टिंगलटवाळीही करीत, अधिकाधिक वेळ शिकार, नशा, सागरी जीवनात व जंगलात व्यतीत करीत. तरीही ते तिच्यापासून कधी अलग झाले नाहीत. एक लेखक म्हणून त्या दोघांचं परस्परांना बांधलेलं विसंवादी व कोणतेच समान धागे नसलेलं सहजीवन मला आव्हानात्मक वाटायचं. सेक्सबद्दल पप्पा मोकळे ढाकळे होते. त्यांच्या अनेक मैत्रिणी होत्या. लिव्ह इन रिलेशनशिप्स होत्या. अशाच एका रिलेशनशिपमधून माझ्या सावत्र भावाचा जन्म झाला. पण त्यांनी आपल्या बायकोला, माझ्या मदरला कधी सोडलं नाही. ब्रिटन, युरोपात घटस्फोट आम असतानाही त्यांनी तो विचार कधी मनात आणला नाही. मदरला पप्पांचं अनिर्बंध जीवन पापमय वाटायचं. त्यांनाही ती शिवाशाप द्यायची. पण त्यांचं तिच्यावरचं प्रेम काही अजबच होतं. कितीही विचार केला तरी आजवर त्याचा मला पूर्णांशानं वेध घेता आला नाही. खरं तर पप्पांना तरी मी कुठं पूर्णांशानं जाणलं होतं, कारण त्यांचा शेवट मला आजही अस्वस्थ करतो. त्यांच्या आत्महत्येचा काही उलगडा होत नाही. वरकरणी काहीही कारण नसताना त्यांनी शांतपणे कानशिलावर पिस्तुलानं चाप ओढून जीवनाचा शेवट केला होता. आणि त्यापूर्वीचं ते त्यांचं अंतिम पत्र मला वाटलं आयुष्यात त्यांनी प्रथमच मला उद्देशून एवढा प्रदीर्घ मजकूर लिहिला असावा. ते पत्र मला आजही बुचकळ्यात पाडतं. बेटा, मी आज आत्महत्या करायला निघालो आहे. त्यापूर्वी तुला हे पत्र लिहित आहे. स्वतःच्या हातानं कानशिलावर पिस्तुलाचा चाप ओढून मी जीवनाचा अंत करतोय. काय गंमत आहे नाही? आधी मी ठरवलं स्वतःचा शेवट करायचा आणि त्यानंतर विचार करतोय त्यामागील कारणांचा. त्यासाठी कधी नव्हे ते पेन बोटात धरलं आहे. लिहिण्याची सवय मोडली ना, म्हणून अक्षर काप्रं अडखळत येतंय. त्याबद्दल मला माफ कर. अक्षरं नीट जुळवून वाच हं. मायसन, अवघं जीवन मी कैफात जगलो. हा कैफ ही नशा होती. नित्य नूतन शोधाची. जंगल, पशुपक्षी, सागर, लाटांवर हिंदकळणारं अनिश्चित निसर्गावर अवलंबून ग्रास असलेलं जीवन. बुल फाईट सारखे अचाट साहसी खेळ आणि
नव्या नव्या नशांचा शोध. सतत मी अस्वस्थ होतो. म्हणूनच असेल कदाचित मी अशा कैफात राहिलो. माझी आंतरिक अस्वस्थता दडविण्यासाठी असेल कदाचित हे सारं केलं. एक अनिर्बंध वादळी जीवन पत्करलं व अतार्किक निष्ठेनं त्याच्याशी इमान राखलं. पण बेटा, निसर्गक्रम कुणाला चुकला आहे? उसळी मारणारं रक्त थंडावू लागतं. गात्र सैलावू लागली आणि वाटू लागलं जे जीवन जगलो ते एक निरुद्देश नशा होती. तुझ्या आईच्या, माझ्या मेरीच्या ज्या धर्मनिष्ठ आणि पवित्र जीवनाचा सदैव मी उपहासच केला, तोच जीवनाचा खरा मार्ग होता का? हा जीवघेणा प्रश्न मला सतावू लागला. त्याचं उत्तर मला माहीत नाही. खरं तर मी कधी क्षणभरही विचार करीत स्वस्थ बसू शकत नाही. त्यामुळं हा संभ्रम, हा संदेह मला पेलवत नाहीये. त्यामुळे असेल कदाचित मला स्वतःचा शेवट करावासा वाटतो. ज्या पत्रानं मी त्यावेळी कमालीचा अस्वस्थ झालो होतो, पप्पांनी जे अडखळत त्यांच्याजवळ असलेल्या टोकड्या शब्दसंग्रहाचा वापर करून दिलं होतं, त्यापेक्षा त्यांना शेवटच्या क्षणी अधिक काही मला पत्रातून सांगायचं होतं. पण कदाचित त्यांचं त्यांनाच नीटसं उलगडत नसावं. मी त्यांच्या कबरीसमोर उभं राहून मनमुक्तपणे अस्वग ढाळीत होतो. त्यांना जीवनाचा शेवट करताना जे प्रश्न सतावत होते ते मला अक्राळ विक्राळ स्वरूपात भयभीत करू लागले होते. मी कमालीचा संत्रस्त व संदेहित झालो होतो. पण त्यातूनही मी मार्ग शोधला. नेहमीप्रमाणे पांढऱ्यावर काळं करीत त्यात सारे संत्रस्त सवाल विरघळून गेले. माझ्या पदरी आणखी एक वेगळी कादंबरी जमा झाली होती. दी सॅटनिक हिरो, सैतानी नायक, जी पप्पांच्या जीवनाचा वेध घेणारी कादंबरी होती. माझ्या प्रतिभाशक्तीनं त्यात मी त्यांच्या जीवन तत्त्वज्ञानाचा शोध घेतला होता. वेगळ्या नैतिक जीवन तत्त्वज्ञानाची ती शोधयात्रा खरं तर माझ्या स्वतःसाठी होती. पुढील जीवन जगताना तत्त्वज्ञान रूपी बळ देण्यासाठी होती. आज मदरच्या पश्चात तिच्या घरात वावरताना मला गलबलून येत होतो आणि पप्पांना जीवनाच्या शेवटी जो प्रश्न पडला होता तो पुन्हा मनात उसळी मारून संत्रस्त करीत होता. त्याच्या पार्श्वभूमीवर मदरच्या जीवनाची गोळाबेरीज नवे नवे सवाल उभे करीत होती. त्यातला सर्वात प्रमुख सवाल होता, मी जे जीवन जगलो ते सफल होतं की अरूपाची केवळ एक अंधयात्रा होती? आमच्या घराच्या जुन्या नोकरानं मला एक पत्र व बंद पाकिट आणून दिलं. ते पत्र माझ्या मदरचं होतं. अतिशय त्रोटक. तिनं मला उद्देशून कदाचित मरण्यापूर्वी काही काळ आधी लिहिलं असावं. ज्या पिस्तुलानं तुझ्या पप्पांनी आपल्या पापमय जीवनाचा शेवट केला ते सांभाळून ठेवलेलं शस्त्र मी तुला भेट देत आहे. तुलाही कधी काळी त्याची गरज भविष्यात भासेल म्हणून. पण बेटा, तू तरी त्यांच्यासारखं अंतिम सत्याकडं पाठ फिरवू नकोस. धैर्यानं त्याला सामोरं जा आणि त्यावेळी त्या दीनदयाळू प्रभूला, आकाशातल्या बापाला शरण जायला कचरू नकोस. पत्रासोबतचं पाकिट सुन्नावस्थेत उघडलं. त्यात माझ्या पप्पांचं प्रिय असं
छोटेखानी पिस्तूल होतं. ते कुरवाळीत पुन्हा पुन्हा मदतचं ते शेवटचं पत्र मी वाचत होतो. त्यातून मला नीती गूढ पण सूचक इशारे देत होती. खरं तर मी फार थकून गेलो होतो. मनाला प्रचंड शिनवटा जाणवत होता. वयाच्या 50 नंतर वृद्धत्वाकडे वाटचाल करताना अनेक शारीरिक व्याधींनी मी पोखरला गेलो होतो. बेबंद जीवनाची मला निसर्गानं ती शिक्षा दिली होती. त्याच्या रिवाजानुसार न चुकता आजवर जे अफाट जीवन जगलो, जी अफाट साहस केली, पाप पुण्य नीती अनीतीचा विचार केला नाही, त्या माझ्या झंझावाती बेफाम जीवनाचा काय सारांश होता. डझनभर कादंबऱ्या, पाऊणशे कथा, 2 नाटकं, 3 चित्रपट कथा, पटकथा आणि अनेक जागतिक साहित्यिक मानसन्मान व पुरस्कार. रक्ताचं पाणी करून प्रत्येक वेळी सर्वस्वपणाला लावत नवनवे अनुभव घेत लिहिलो. तेच का जीवनाचं श्रेयस होतं? तर मग हे असमाधान का? मदरच्या शापामुळं? आजवर असं कधी चुकूनही वाटलं नाही. तर मग आज मन त्या शंकेनं का व्याकुळ होतंय? कदाचित तिनं पत्रासोबत पप्पांनी ज्या पिस्तुलानं आत्महत्या केली ते मला भेट दिल्यामुळे असेल. जीवनाचे अंतिम क्षण जवळ आल्याचं राहून राहून का वाटतंय? आजवरच्या जीवनाचा सारांश शून्यवत का वाटतोय? नाही, हे सारे माझ्या संभ्रमित गोंधळलेल्या मनाचे खेळ आहेत, खुळे विचार आहेत. यंदाच्या साहित्याच्या नोबेल पारितोषिकासाठी माझं नाव अंतिम होण्याची शक्यता असल्याची आतील गोटाची बातमी आहे. पुलित्झर, बुकर प्राइज नंतर आता सर्वोच्च नोबेल प्राइज मिळालं तर माझं जीवन शून्यवत कसं ठरेल? ते नाही मिळालं तरी आजवरचं लेखन व पुरस्कार हेही का कमी आहेत? नाही, माझं जीवन अगदीच काही वाया गेलेलं नाही. तरीही हातात ते काडतुसकानं एक गोळी वगळता भरलेलं, ज्यानं पप्पांनी आपलं जीवन संपवलं होतं, ते 5 गोळ्या असलेलं पिस्तूल निरर्थक चाळा म्हणून खेळवताना विषाद का वाटतो आहे? अवघं जीवन प्रश्नांकित का होत आहे? पप्पांना देखील अखेरच्या क्षणी अशीच विदारक शून्याची जाणीव झाली असेल. कदाचित त्यांना तेच सहन झालं नसावं. विचार करणं आणि निष्कर्ष काढणं हा त्यांचा स्वभाव नव्हता. सिध्या साध्या मनाचा कौल मानीत मन मानेल तसं जगणं हा त्यांचा जीवनधर्म होता. जेव्हा तो त्यांना अर्थशून्य वाटू लागला तेव्हा त्यांनी मागचा पुढचा विचार न करता आपलं जीवन संपवलं असावं. येस, आता या क्षणी मला त्यांचा आत्महत्येचा अन्वयार्थ गवसतो आहे. पप्पांच्या जीवनावरच्या गजबजलेल्या दी सॅटॅनिक हिरोची नवीन आवृत्ती काढायची. ती केवळ रिप्रिंट न करता नव्यानं त्याचं पुनर्लेखन करून त्यांच्या शेवटाची कहाणी अलगपणे रेखाटली पाहिजे. नवा अनोखा व हृदयस्पर्शी शेवट केला पाहिजे. लेखनातला नवा प्रयोग नव्या आवृत्तीत मूळ शेवट तर ठेवायचा, पण हा नवाही शेवट सामील करायचा. वाचकांनी दोन्ही शेवट वाचून
दिसॅटनिक हिरोच्या जीवनाचा कोणता अर्थ त्यांना भावतो हे मला कळवावं असं आवाहन करायचं. जीवनाचा सारांश सांगणारे दोन अर्थ, दोन्हीही आपल्या परीनं सच्चे आणि कलात्मकही. मी अंतर्बाह्य थरारून गेलो होतो. एका नव्या कलात्मक सत्याच्या साक्षात्काराची व चिंतनाची अंधार गुहा प्रकाशमान झाली होती. अंतरंग दिपवणाऱ्या अनोख्या आनंदाचे ते रोमांच होते. असा रोमांचकारी अनुभव केवळ कलावंतांच्या नशिबी असतो. त्याची धुंदी अनुभवताना मी विचारानं बेफाम व स्वैर झालो होतो. मदर, थँक्स अ लॉट. तू मला खरंच अनमोल अशी भेट दिली आहेस. ही पप्पांची निशाणी मला सदैव हे भान देत राहील की आपण जगतो. आपल्याला जीवनाचा जो अर्थ सापडतो तेवढंच जीवन नसतं, त्या पलीकडेही काहीतरी हातात न येणारं, केवळ मनाला जाणवणारं असं काही अरूपासारखं पण तेवढंच सत्य असं काहीतरी असतं. त्यामुळं प्रत्येकाचा जीवन प्रवास व जीवनाचं तत्वज्ञान अपूर्व म्हणून निसरड व फसवं असतं. जसा तो पप्पांचा जीवन प्रवास होता मदर, तुझाही तसाच होता, नक्कीच असला पाहिजे. धर्म, पवित्र जीवन आणि त्या मार्गानं चालताना झालेलं जीवन दर्शन. तरी कुठं अंतिम सत्य आहे? हेही मिथक आपणच नाही का निर्माण केलं? मला तुम्हा दोघांच्या मृत्यूनं जीवनाकडं आजवर जे पाहता आलं नाही अशा वेगळ्या नजरेनं पाहायला शिकवलं आहे. मदर, मी पप्पांच्या जीवनाचा सारांश दिसॅटनिक हिरो या कादंबरीच्या माध्यमातून शोधला. त्याचं पुनर्लेखन करून आणखी एक वार नव्या जाणीवेनं तो शोधायचा आहे. तसंच आता मला पुढील काळात तुझ्या जीवनाचा सारांश शोधायचा आहे. मला तू दिलेल्या शापवाणीमुळं आयुष्यभर मिळालेल्या असमाधानाच्या निमित्तानं. मला तुम्हा दोघांच्या मृत्यूनं जीवनाकडे आजवर जे पाहता आलं नाही अशा वेगळ्या नजरेनं पाहायला शिकवलं आहे. मदर, मी पप्पांच्या जीवनाचा सारांश दिसॅटनिक हिरो या कादंबरीच्या माध्यमातून शोधला. त्याचं पुनर्लेखन करून आणखी एक वार नव्या जाणीवेनं तो शोधायचा आहे. तसंच आता मला पुढील काळात तुझ्या जीवनाचा सारांश शोधायचा आहे. मला तू दिलेल्या शापवाणीमुळे आयुष्यभर मिळालेल्या असमाधानाच्या निमित्तानं. मदर, तू तरी अंतिम श्वास सोडताना समाधानी कृतार्थ होतीस का ग? खरंच का तुला पप्पांवर तारुण्याच्या आवेगात तू केलेल्या धुंद प्रेम, शरीर सुखात चिंब भिजलेलं ते 2-3 वर्षाचं उपभोगाचं व सहप्रवासाचं जीवन आणि माझा झालेला जन्म तुझ्या आध्यात्मिक जीवनातला अपघातच वाटत राहिला शेवटपर्यंत? पप्पांपासून त्यानंतर तू खरंच पूर्णपणे अलिप्त व कोरडी झाली होतीस का? ही मॅन खराखुरा मर्द असलेल्या पप्पांची ओढ आणि धर्माची, पावित्र्याची प्रेरणा यातलं द्वंद्व तुला जाणवत होतं? फादर होण्यास दिलेला माझा नकार तुला एवढा क्रुद्ध कसा बनवून गेला की मला तू आयुष्यभर असमाधानी राहण्याचा शाप दिलास? माझं तोंड तू आयुष्यभर पाहिलं नाहीस. तुझ्यात मातृत्व नक्कीच प्रखर होतं, कारण तू नर्सिंग माध्यमातून आजाऱ्यांची शुश्रूषा आईप्रमाणे करीत होतीस. त्यांच्या जखमा धुताना
क्रुसावरील येशूच्या जखमांवर लेप लावण्याचं समाधान त्यातून तू घेत होतीस, त्या माझ्या मेरी मदरला कधीच मला भेटावंसं वाटलं नाही, माफ करावंसं वाटलं नाही. मी व पप्पांनी जो जीवन प्रवास केला तो जाणून घ्यावासा वाटला नाही, चुकूनही कधी क्षणभर का होईना त्यात सहभागी व्हावं वाटलं नाही. पप्पा व माझ्या विना चर्चच्या सेवेच्या दुनियेत तू खरंच का पूर्णपणे समाधानी होतीस? मदर, तुझ्या संदर्भात मला हे प्रश्न यापूर्वीही प्रसंगाप्रसंगानं पडले होते. आज या जगातून तू गेल्यानंतर ते एकत्रित समुचितपणे जाणवत आहेत. मला या साऱ्यांचा वेध घेतला पाहिजे, त्यांची उत्तरं शोधली पाहिजेत. त्यासाठी पुन्हा मला कोरे कागद आणि काळ्या शाईचं पेन हाती घेतलं पाहिजे. त्यातून एक कादंबरी निश्चित जन्माला येईल. दी सॅक्रेड हिरोईन. येस, हे नाव मला चपखल वाटतंय. पप्पा दी सॅटनिक हिरो, तर तू दी सॅक्रेड हिरोईन. पप्पांना मी सैतानी नायक म्हटलं असलं तरी त्यांच्यातील देवत्वाच्या छटाही मी कादंबरीत रेखाटल्या होत्या. आता मदर, तुझी ही सॅक्रेड हिरोईन, पवित्र नायिका चितारताना तुझ्यातलं सैतानत्व व काळी करडी बाजूही मी तेवढ्याच सच्चपणानं मांडीन. तू दिलेला शाप मला कसा विसरता येईल? बट आय प्रॉमिस यू मदर वन थिंग. मी तुला तुझ्या जगण्यालाही न्याय देईन. मला चिंतन करून गवसलेलं कलात्मक सत्यच मांडेन. कादंबरीतून तुला कदाचित ते रुचणार नाही, बट आय कांट हेल्प. त्यानंतर मी माझ्या जीवनाचा सारांश शोधण्याचा प्रयत्न पुन्हा कादंबरीच्या माध्यमातून करीन. ॲन इंटरनॅशनल अनहॅपी मॅन, एक कायम असमाधानी माणूस, असं त्या कादंबरीचं शीर्षक मला आत्ताच सुचतंय. तेही दी सॅक्रेड हिरोईन प्रमाणे चपखल आहे. एका अर्थानं या 3 कादंबऱ्या ऑटोबायोग्राफिकल नॉव्हेल्सची ट्रायलॉजी ठरतील. त्यासाठी जग मला मी गेल्यानंतरही आठवेल. त्या कादंबऱ्या वाचक पुन्हा पुन्हा वाचतील आणि आपल्या जीवनाचा सारांश त्याद्वारे जाण्याचा प्रयत्न करतील. कारण हे माझं नितांत वैयक्तिक जीवन एका अर्थानं व्यापक सर्वस्पर्शी आहे. कारण माझी श्रद्धा आहे, वेन यू राईट मोर अँड मोर पर्सनल, इट बिकम्स मोर अँड मोर युनिव्हर्सल. माझं सर्वस्व ओतून माझ्यातल्या ॲन इटर्नल अनहॅपी मॅन चा मी शोध घेईन. मदर, ही माझ्यावरची पर्सनल नॉवेल लिहिताना टेबलावर तुझ्या व पप्पाच्या तसबिरी पाहत लिहीन. ज्या क्षणी माझा हा आत्मशोध पूर्ण होईल, माझी कादंबरी पूर्ण होईल, तो क्षण असेल माझ्या समाधानाचा. कारण माझ्या असमाधानी जीवनाचा अनयार्थ मला लागलेला असेल आणि त्याद्वारे एक अपूर्व अशी कलाकृती निर्माण झाली असेल. तोच क्षण माझ्या जीवनाचा शेवटचा क्षण असेल. येस मदर, त्यानंतर मी काही लिहू शकणार नाही, कारण माझं असमाधान संपलेलं असेल. मी त्यावेळी पप्पांच्या पिस्तुलानं स्वतःचा शांतपणे व समाधानानं शेवट करून घेईन. असं समाधान कदाचित तुलाही मरताना लाभलं नसेल.
मी धैर्यानं त्यावेळी सत्याला जरूर सामोरं जाईल, पण ख्रिस्ताला खचितच शरण जाणार नाही, कारण तो तर केवळ देवदूत होता, जगनिर्माता नव्हता. मी तर कलावंत, लेखक, शब्दसृष्टीचा ईश्वर, नवनिर्माण करणारा. त्याच्याहून श्रेष्ठ त्याला का शरण जाऊ? मी माझा शेवट माझ्या मनानं ठरवून करेन. फॉर दॅट फॉरगिव्ह मी मदर. येस मदर, मी तुला ठामपणे आजच सांगू शकतो की माझ्या जीवनाचा शोध घेणारी आत्मचरित्रात्मक कादंबरी पूर्ण होणारा क्षण माझ्या जीवनाचा अंतिम क्षण असेल, कारण मी जे जीवन जगलो तो पप्पांचा वारसा आहे, त्यांची दिशा आहे, आणि त्यातलं असमाधान तुझं आहे आणि अस्वस्थता ही माझी आहे. एक कलावंत म्हणून मी जर जीवन पणास लावून अनुभव घेऊन लेखन केलं असेल तर हाच माझा शेवट योग्य ठरणार आहे. या कादंबरीचा शेवट ॲन इंटरनॅशनल अनहॅपी मॅन पिस्तुलाद्वारे आत्महत्या करतो असा मी दाखवेन. हा माझा रचलेला प्लॉट आहे आणि तोच माझा केवळ लेखनाचा नाही तर जीवनाचाही क्लायमॅक्स ठरणार आहे. थँक्यू मदर अँड थँक्यू पप्पा. आय विल नॉट फॉरगेट यू. लास्टली आय विल नेवर pity my eternal unhappy state of mind which has given birth to an artist novelist. हाच तर माझ्या जीवनाचा सारांश असेल. लक्ष्मीकांत देशमुख यांची अग्निपथ या कथासंग्रहातून घेतलेली सारांश नावाची कथा येथे समाप्त.